नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून शिक्षक भरती सुरू झाली आहे. दुसरा टप्पा पवित्र पोर्टल सुरू झाले आहेत. स्वयं प्रमाणपत्र नव्याने नोंदणी करता येणार आहे का? एडिट कोणाला करता येणार आहेत? हे काम करा, नाही तर पवित्र पोर्टलमध्ये नाव येणार नाही. आता आपल्याला हे अपडेट आले शिक्षक भरतीचं. पहिला टप्पा भरती कंप्लीट झाले आणि दुसऱ्या टप्प्यासाठी आता तयारी करण्यात आले. शिक्षक भरती सुरू झाले, पवित्र पोर्टल सुरू, स्वयंप्रमाणपत्र आता कोणत्या पद्धतीने करायचे आपल्याला ही एक न्यूज बुलेटिन आले. ते न्यूज बुलेटिनमध्ये आपल्याला सर्व गाईडलाईन बघायचं. गाईडलाईन पाहिल्यानंतर आपल्याला आपलं जे पवित्र पोर्टलमध्ये नोंद आहे आणि स्वयंप्रमाणपत्र आहेत ते आपण त्या ठिकाणी कसे लॉग इन करायचं आणि कसे एडिट करायचं तेही आपण शेवटी बघणार आहोत. व्हिडिओला स्किप करू नका आणि चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर आपण शिक्षक भरती पवित्र पोर्टलचे अपडेट काय देण्यात आले ते आपण सविस्तर बघू. तर बघा, या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक सेवक शिक्षक पद भरती उमेदवारांसाठी स्वयंप्रमाणपत्र नव्याने नोंद करणे, पूर्वीच्या स्वयंप्रमाणपत्रामध्ये दुरुस्ती करण्याबाबत सूचना दुसऱ्या टप्प्यासाठी देण्यात आले. 2022 बघा, टेट 2022 नुसार ही भरती सुरू आहे. पहिला टप्पा भरती सुरू झाले. दिनांक 10/3/2025 हे न्यूज बुलेटिन काढण्यात आले. पवित्र प्रणालीमार्फत शिक्षक सेवक शिक्षक पद भरतीबाबत उमेदवारांनी स्वयंप्रमाणपत्र पूर्ण करण्याबाबतच्या पवित्र पोर्टलवर यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या दिनांक 1/1/2023च्या 2 सूचना तसेच 4/9/2023, 14/9/2023, 18/9/2023, 21/9/2023 आणि 29/9/2023, 1/10/2023 इत्यादी सूचनांचे अवलोकन करावे. सदर सूचना योग्य त्या फेरफारासह दुसऱ्या टप्प्यातील टेट 2022 स्वयंप्रमाणपत्र नव्याने नोंद करणे, पूर्वीच्या स्वयंप्रमाणपत्रामध्ये दुरुस्त्या करण्यासाठी लागू राहतील. दुसरा मुद्दा आहे शिक्षक उपयुक्तता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 मधील प्राप्त गुणाच्या आधारे शासन निर्णय 7/2/2019, 10/11/2022 व इतर अनुषंगिक शासन निर्णयातील तरतुदीनुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांतील शिक्षण सेवक शिक्षक या रिक्त पदावर टप्पा 2 अंतर्गत भरती करण्यात येणार आहे. तिसरा मुद्दा आहे शिक्षकांची सदर भरती ही त्या व्यवस्थापनामध्ये रिक्त असलेली पदे, इयत्ता गट, विषय, अध्यापनाचे माध्यम, आरक्षण, समांतर आरक्षणासह उमेदवारांनी शिक्षक उपयुक्तता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये प्राप्त केलेले गुण व त्यांनी पोर्टलवर लॉग केलेले प्राधान्यक्रम इत्यादी बाबी एकत्रित विचारात घेऊन गुणवत्तेनुसार पवित्र पोर्टलमार्फत शिफारस होणार आहे. व्हिडिओला स्किप करू नका प्लीज. सर्व आपल्याला बघायचं इन्फॉर्मेशन या न्यूज बुलेटिननुसारच आपल्याला पवित्र पोर्टल लॉग इन करून आपल्याला त्या ठिकाणी करेक्शन करता येणार आहे. आधी आपल्याला ही सर्व गाईडलाईन बघायचं. गाईडलाईन पाहिल्यानंतरच तुम्ही त्या ठिकाणी करेक्शन करायचं आहे आणि ओपन करायचं आहे, लॉग इन करायचं आहे. चौथा मुद्दा आहे बघा, स्थानिक स्वराज्य संस्थांकडून रिक्त पदाची भरती ही मुख्यत्वे मुलाखतीशिवाय या पर्यायातील असतील. यासाठी एका रिक्त पदासाठी एका उमेदवारांना एकास एक या प्रमाणपत्र नियुक्तीसाठी वरील क्रमांक 3 मध्ये नमूद बाबी विचारात घेऊन पवित्र पोर्टलमार्फत त्या व्यवस्थापनाकडे शिफारस होणार आहे. पाचवा मुद्दा आहे बघा, खाजगी शैक्षणिक संस्थांकडून रिक्त पदाच्या भरतीबाबत पवित्र पोर्टलवर प्रकाशित होणाऱ्या जाहिराती या मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या 2 पर्यायातील असतील. यापैकी कोणताही एक पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य खाजगी शैक्षणिक संस्थेस असेल. मुलाखतीशिवाय या पर्यायासाठी एक रिक्त पदासाठी एका उमेदवाराची एकास एक या प्रमाणात नियुक्तीसाठी पोर्टलमार्फत शिफारस होणार आहे. मुलाखतीसह या पर्यायासाठी एका रिक्त पदासाठी 10 उमेदवारांची उमेदवार उपलब्धतेनुसार एकास 10 या प्रमाणात मुलाखतीसाठी पोर्टलमार्फत शिफारस होणार आहे. 6वा आहे स्वयंप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये नोंदणी केली नसल्यास संबंधित उमेदवारांनी स्वतःची नोंदणी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. ही नोंदणी करण्यासाठी रजिस्टर हेअर येथे क्लिक करून तिथे आपला टेट 2022च्या चाचणीचा रोल नंबर व रजिस्टर नंबर नोंद करावा. यासाठी टेट 2022 परीक्षा अर्जामध्ये नोंद केलेला मोबाईल क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे.
त्यानंतर उमेदवारांनी स्वतःचा पासवर्ड तयार करावा. उमेदवारांचा टेट 2022चा रोल नंबर हाच त्यांचा लॉग इन ID असेल. बघा, ज्या मित्रांनी अजूनपर्यंत पवित्र पोर्टलवरती त्यांनी नोंद केली नसेल तर त्यांनासुद्धा चान्स देण्यात आले, तर त्यांनी नोंद करून घ्यायचे. नोंद कशी करायचे तेही व्हिडिओ मी या चॅनलवरती अपलोड करून ठेवले, त्यांच्यासाठी ही संधी आहे. 7वा मुद्दा आहे बघा, पहिल्या टप्प्यामध्ये नोंदणी केलेल्या उमेदवारांनी लॉग इन करिता यापूर्वी तयार केलेला पासवर्ड वापरावा. पासवर्ड विसरला असल्यास फॉरगेट, बघा तुमचा पासवर्ड तुम्ही विसरला असेल तर काय करायचं, फॉरगेट करून घ्यायचं आहे. या सुविधेचा वापर करून पासवर्ड तयार करावा. 8 नंबर आहे, ज्या उमेदवारांना ज्यांच्या मोबाईल क्रमांकामध्ये काही कारणास्तव बदल करायचे असल्यास नजदीकच्या शिक्षणाधिकारी कार्यालयात जाऊन ते बदलू शकतात. वैध ओळखपत्राच्या आधारे स्वतःची ओळख पटवून मोबाईल क्रमांकामध्ये बदल करता येऊ शकते. 9 नंबर मुद्दा आहे, पवित्र पोर्टलवर नोंदणी, रजिस्ट्रेशन व स्वयं प्रमाणपत्र भरण्याची प्रक्रिया उमेदवारांनी स्वतः करणे आवश्यक आहे. 10 नंबर आहे, उमेदवारांनी पवित्र प्रणाली व पदभरतीशी निगडीत असलेले विविध शासन निर्णय काळजीपूर्वक वाचन करून स्वयं प्रमाणपत्रातील माहिती भरावी. बघा, सर्व काळजी घेऊन तुम्ही काय करायचं, सर्व या ठिकाणी नोटीस देण्यात आली, न्यूज बुलेटिन देण्यात आले, याच्यात सर्व तुम्ही इंट्रोडक्शन रीड करायचं आहे. नंतरच तुम्ही त्या ठिकाणी लॉग इन करायचं आहे किंवा आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे. उमेदवारांना स्वयं प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी दिनांक 11/3/2025 ते दिनांक 20/3/2025 पर्यंत मुदत देण्यात येत आहे. बघा, उमेदवारांना स्वयं प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी 11 आणि 20/3/2025 पर्यंत मुदत देण्यात आले. 12 नंबर आहे, स्वयं प्रमाणपत्र पूर्ण करताना महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेत TET पदील उमेदवारांना नावामध्ये तफावत येत असल्यास उमेदवारांना त्यांच्या लॉग इन रिक्वेस्ट फॉर चेंज इन डाटा या मेनू अंतर्गत सुविधा देण्यात आलेली आहे. या सुविधेचा वापर करून उमेदवारांनी निवड केलेल्या शिक्षणाधिकारी कार्यालयात जाऊन योग्य तो बदल करून घेता येणार आहे. 13 नंबर मुद्दा आहे, नमूद केलेल्या मुदतीत जे उमेदवार स्वयं प्रमाणपत्र प्रमाणित करणार नाहीत ते उमेदवार या दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या शिक्षक भरतीच्या पुढील प्रक्रियेसाठी पात्र ठरणार नाही. हा बघा 13 नंबरचा इम्पॉर्टंट मुद्दा आहे. व्हिडिओला स्किप करू नका प्लीज, सर्व बघा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांनाही हा व्हिडिओ शेअर करा. नमूद केलेल्या मुदतीत जे उमेदवार स्वयं प्रमाणपत्र प्रमाणित करणार नाहीत ते उमेदवार या दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या शिक्षक पदभरतीच्या पुढील प्रक्रियेसाठी ते पात्र ठरणार नाही. 4था मुद्दा आहे, शासन निर्णय दिनांक 27/2/2024 नवे जारी करण्यात आलेल्या आदेशाच्या अनुषंगाने अराखीव खुला अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS यातून स्वयं प्रमाणपत्र सादर केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गातील SEBC आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास त्याबाबतचे योग्य तो बदल करणे आवश्यकता राहील. 15 नंबरचा मुद्दा आहे, काही उमेदवारांना त्यांच्याकडील कुणबी नोंदीच्या आधारे इतर मागासवर्गांचे जात प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यास अनुसरून सामान्य प्रशासन विभागाचे पत्र दिनांक 28/5/2024 नवे राखीव खुला अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS यातून स्वयं प्रमाणपत्र सादर केलेल्या उमेदवारांना इतर मागासवर्ग OBC या प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास त्याबाबतचे योग्य तो बदल करणे आवश्यक आहे. 16 नंबरचा मुद्दा आहे, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग SEBC या प्रवर्गात मोडणाऱ्या उमेदवारांना पूर्वी देय असलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS या प्रवर्गाचा लाभ यापुढे अनुदेय नाही. सबब आरक्षण धोरणातील बदलामुळे यापुढील नवीन जाहिरातीच्या वेळी उपरोक्त नमूद उमेदवारांना त्यांच्या योग्य तो प्रवर्ग निवडण्यासाठी सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे वर नमूद क्रमांक 14-15 प्रमाणे योग्य तो बदल करावा, अन्यथा त्यास उमेदवार स्वतः जबाबदार राहील. 17 नंबरचा मुद्दा आहे, स्वयं प्रमाणपत्रामधील माहिती नव्याने भरणे किंवा यापूर्वी भरलेली माहिती दुरुस्त करणे म्हणजे उमेदवारांना नियुक्तीच्या शिफारशीबाबत पूर्वलक्षी प्रभाव कोणत्याही परिस्थितीत मिळणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. 18 नंबर आहे, उमेदवारांनी स्वयं प्रमाणपत्रामध्ये यापूर्वी नोंदवलेल्या समांतर आरक्षणाच्या नोंदीमध्ये आता उमेदवारांना कोणतेही बदल करता येणार नाही, कारण पहिल्या टप्प्यातील कट ऑफ गुण प्रसिद्ध झाले आहे.
19 नंबरचा मुद्दा आहे, उमेदवारांची यापूर्वी कोणत्याही आस्थापनेवर समांतर आरक्षणातील माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त यामधून निवड झाली असल्यास अशा उमेदवारांना पुन्हा या समांतर आरक्षणाचा लाभ अनुदेय असणार नाही. त्यामुळे लाभ घेतलेल्या उमेदवारांनी संबंधित समांतर आरक्षणाच्या पर्यायासमोर नो अशी नोंद करणे आवश्यक आहे, जेणेकरून संबंधित उमेदवारांना त्याच्या स्वतःच्या सामाजिक प्रवर्गातून किंवा खुल्या प्रवर्गातून गुणवत्तेनुसार शिफारसीबाबत विचार होईल. 20 नंबरचा मुद्दा आहे, अर्जात म्हणजे स्वयंप्रमाणपत्रामध्ये खोटी माहिती देणे किंवा खरी माहिती दडवून ठेवणे किंवा त्यात अधिकृतपणे खाडाखोड करणे किंवा खाडाखोड केले अथवा बनावट दाखले सादर करणे किंवा विहित केलेल्या अर्हतेच्या अटी पूर्ण न करणे किंवा विहित केलेल्या अर्हतेच्या अटी व विहित कालावधीमध्ये पूर्ण न करणे किंवा विहित मुदतीत अर्हता धारण करीत नसतानाही उत्तीर्णाची चुकीची तारीख नमूद करणे अथवा गैरवर्तणूक करणारा उमेदवार कोणत्याही टप्प्यावर निवडीसाठी शिफारस होण्याची अथवा निवड होण्याची अपात्र ठरेल आणि किंवा फौजदारी कारवाईसह इतर योग्य त्या शिक्षेस पात्र ठरेल. नव्याने स्वयंप्रमाणपत्रामध्ये माहिती भरणाऱ्या उमेदवारांना सूचित करण्यात येते की कोणत्याही कागदपत्र प्रमाणपत्र वर सूचना क्रमांक 14 व 15 मध्ये नमूद प्रवर्ग वगळून दिनांक 30/9/2023 पूर्वीचे असणे आवश्यकता आहे. 22 नंबर आहे, उमेदवारांनी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेचे प्रमाणपत्र टेट 2022 साठी अर्ज करण्याचे शेवटच्या दिनांक म्हणजे दिनांक 12/2/2023 पूर्वीचे असणे आवश्यकता आहे. 23 आहे, अध्यापक विद्यालयातील शिक्षक पदाकरिता व्यावसायिक अर्हतेमधील पदव्युत्तर पदवी परीक्षा MA उत्तीर्णाची नोंद करण्याची सुविधा देण्यात येत आहे. सदरची व्यावसायिक अर्हता टेट 2022 साठी अर्ज करण्याच्या शेवटचा दिनांक म्हणजे दिनांक 12/2/2023 पूर्वीचे असणे आवश्यकता आहे. TET CET या शिक्षक पात्रता परीक्षेतील इयत्ता 1ली ते 8वी करिता कमाल प्राप्त गुणाची नोंद उमेदवारांनी यापूर्वी स्वयंप्रमाण केले असेल. नसल्यास उमेदवारांना कमाल गुणाची नोंद स्वयंप्रमाणपत्रात करता येईल. 25 मुद्दा आहे, यापूर्वी स्वयंप्रमाणपत्र नोंद केलेल्या उमेदवारांनी स्वयंप्रमाणपत्र दुरुस्तीसाठी प्रमाणित अनसर्टिफाय केले असल्यास स्वयंप्रमाणपत्रामध्ये कोणताही बदल केला असो अथवा नसो अशा उमेदवारांनी त्या स्वयंप्रमाणपत्र प्रमाणित सेल्फ सर्टिफाय करणे अनिवार्य आहे. अन्यथा स्वयंप्रमाणपत्र प्रमाणित सेल्फ सर्टिफाय न करणारे उमेदवार पोर्टलवर कोणत्याही प्रक्रियेसाठी पात्र ठरणार नाही, याची उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी. बघा मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, कारण त्यांच्या पवित्र पोर्टलमध्ये काही मिस्टेक झालं असेल त्यांना ही करेक्शनसाठी एडिट करण्यासाठी आणि कोण एडिट करू शकतं हे सर्व माहिती त्यांनाही मिळेल. मित्रांनो, पुन्हा रिक्वेस्ट करतो, चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून तुमच्याकडनं कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.